विद्यार्थी मित्रांनो, भरपूर मुलांचे पेपर ओव्हरलॅप झाले. काही मुलांचे 2 पेपर बॅक टू बॅक आहे, काहींचे 3 आहेत तर काहींचे 4 आहेत. सो या सगळ्यांनी अभ्यासाचं टेन्शन घ्यायचं नाही, पण अभ्यास प्रॉपर वेने केला तर बॅकलॉग जे आपले ओव्हरलॅप पेपर आहे ते आरामात आपण चांगल्या मार्कावर काढू शकतो. तो 3 स्ट्रॅटेजी इथे मी तुम्हाला देणार आहे, त्या फॉलो करा जेणेकरून तुम्ही अभ्यास करताय पण त्या अभ्यास करायला अजून पुश भेटेल आणि फटाफट अभ्यास क्लिअर होऊन खूप चांगल्या मार्कावर पेपर भेटतील. मित्रांनो बघा, अभ्यास करताना आपल्याला काय करायचं, पहिलं जाणून घ्यायचंय की आपले पेपर ओव्हरलॅप का झाले. कारण आपल्या रेग्युलर पेपर मध्ये बॅकलॉग येऊन गेले म्हणून तो गॅप निघून गेला आणि ते एकंदरीत कंटिन्यू पेपर झाले. मग या केसमध्ये पहिली स्ट्रॅटेजी मी सांगेल की ते आता अभ्यास करताना पहिल्यांदा बॅकलॉगचा अभ्यास करायला करून घे. कारण आता पेपर आहे फक्त आपले 7-8 दिवसांवर. सो बॅकलॉगचा जर आता सुरुवात केला ना तर काय होईल, बॅकलॉग ऑलरेडी कोणी एकदा, कोणी 2दा, कोणी 3 वेळा बॅकलॉगचा पेपर दिला आहे. त्यामुळे आपल्याला माहिती की पेपर पॅटर्न काय आहे, तो प्रश्न कसे विचारता. फक्त आतापर्यंत आपण चांगला अभ्यास न झाल्यामुळे बॅक राहिला, पण आता त्या मागच्या वेळच्या झालेल्या चुका ओव्हरकम करून आता चांगला अभ्यास केला तर बॅकलॉग आपला इझिली क्लिअर होऊ शकतो. क्लिअर. सो बॅकलॉगचा अभ्यास, त्या रेग्युलरच्या मध्ये जे बॅकलॉग येत आहे त्या बॅकलॉगचा अभ्यास आता पहिला घे आणि याच्यासोबत अभ्यास करताना रेग्युलर मध्ये जे तुझे हार्डेस्ट पेपर असणार आहे सो ते हार्डेस्ट पण आत्ता करून घे. सेकंड स्ट्रॅटेजी सांगते, बॅकलॉग तर आधी घेतो आहेस बरोबर, त्याच्यासोबत तुला हार्डेस्ट पेपर पण आत्ता घ्यायचे. कारण हार्डेस्ट पेपर कसे आहे, आता वेळ कमी, 6-7च दिवस आहे आणि अजून 3-4 दिवस तू जर हार्ड विषय करून टाकले ना तर पुढले उरलेल्या 2-3 दिवसात तुला कॉन्फिडन्स, हार्डेस्ट विषय कंप्लीट झाल्यामुळे काय होतं, कॉन्फिडन्स येतो. कारण 2 टेन्शन आहे, एक छोटं टेन्शन आहे, एक मोठं टेन्शन आहे. मोठं टेन्शन जर केलं ना तर कॉन्फिडन्स इतका वाढतो की छोटं टेन्शन आहे ते आपण आरामात करून घेऊ वाटतं. पण छोटं टेन्शन जर गेलं आणि मोठं जर बाकी आणि वेळ कमी राहिला तर डोक्याला ताप वाढून जातो की अरे हे मोठं कधी जाईल, कधी संपेल. यस, असंच होतं. त्यामुळे काय करायचं, आता या स्लो पिरियड आहे, अजून एक्झाम जवळ नाही, त्यामुळे आपलं मन अजून स्थिर आहे, अजून आपण टेन्शन मध्ये नाहीये. त्यामुळे आता हार्ड एक सब्जेक्ट पहिले करून घे. हार्ड सब्जेक्ट होऊन गेले, तुझा कॉन्फिडन्स वाढेल, तुझं मन स्टेबल होईल, अजून भारी वाटेल की चला हार्ड तर झालं, छोटं काय सिंपल सब्जेक्ट आहे, एका रात्रीत करून टाकू, असं माणसाला कॉन्फिडन्स येतो. त्या कॉन्फिडन्स मध्ये बघ सिंपल सब्जेक्ट करता येतं. आपण उलट केलं, आधी सिंपल केले नंतर हार्ड घेतले. सिंपलला समजा 8 दिवस, सिंपलला 6 दिवस निघून गेले, मग 2 दिवस शेवट राहिल्यावर हार्ड सब्जेक्ट जरी घेतला करायला तर आपलं मन ऑलरेडी घाबरलेलं असेल की वेळ कमी आहे आणि हार्ड सब्जेक्ट एवढा मोठा, आता कसं करू. पेपर हातात घेतला, पुस्तक हातात घेतलं तरी माणसाला टेन्शन येऊन जाईल, तो सब्जेक्ट होणार नाही. कळालं. त्यामुळे असं कर, आधी हार्ड सब्जेक्ट क्लिअर करून टाक, कॉन्फिडन्स वाढून जाईल आणि मग अरे मोठा होऊन गेला ना, छोटा आहे चल आता 1 मिनिटात करून टाकतो, असं माणसाचा आत्मविश्वास वाढतो आणि उरलेल्या वेळात तू इझिली सिंपल सब्जेक्ट कव्हर करून घेशील. क्लिअर आहे. सो या 2 स्ट्रॅटेजी तुला फॉलो करायच्या आहे. आणि तिसरं सांगतोय, हार्ड आणि इझी दोन्ही सब्जेक्ट तुला जर ऍट ए टाइम करायचे असतील तर तुला थोडं टाइम मॅनेजमेंट करावं लागेल. यासाठी मागे एवढ्या महिनाभरात मी भरपूर सारे व्हिडिओ दिले, तो मागे ज्या काही व्हिडिओ दिले त्यात मी सांगितलं 2-3 सब्जेक्ट एकाच दिवशी कंटिन्यू कसा अभ्यास करायचा, त्या व्हिडिओ बघून घे जेणेकरून तुझं टाइम मॅनेज प्रॉपर होईल आणि तुला हे दोन्ही सब्जेक्ट ऍट ए टाइम कव्हर होतील. म्हणजे हार्ड सब्जेक्ट, इझी सब्जेक्ट आणि बॅकलॉग सब्जेक्ट यांचा ऍट ए टाइम कव्हर करून तू इझिली तुझे अभ्यास कव्हर करू शकतो. यस, क्लिअर झालं तुला. यस. सो पहिल्यांदा आपल्याला बॅकलॉग आणि ओव्हरलॅप आत्ता करून घ्यायचे आहे आणि मग इझी सब्जेक्टला यायचे जे रेग्युलर मध्ये येतात. आता नेक्स्ट, हे सगळा स्ट्रॅटेजी झाल्यानंतर काही इंपॉर्टंट टिप्स तुला सांगतो, 2 टिप फॉलो कर. यस, ही स्ट्रॅटेजी आणि या 2 टिप. पहिला आहे टिप ओव्हरलॅप सब्जेक्ट साठी, की ओव्हरलॅप सब्जेक्ट जो आहे त्याला ऑब्विसली आज पेपर झाला लगेच उद्या पेपर आहे, मध्ये गॅप एकदम छोटासा आहे. त्यामुळे ओव्हरलॅप जे पेपर आहे त्याच्यासाठी कुठलाच अभ्यास आत्ता पेंडिंग ठेवू नको, बिलकुल नाही. कारण तेव्हा काय राहील, तुझं वेळ कमी, तेव्हा फक्त रिव्हिजन झाली पाहिजे. त्यामुळे ओव्हरलॅप सब्जेक्टचा 100% जो तुला सिलेबस करायचा तो आत्ताच करून टाक, काहीच पेंडिंग ठेवू नको. तेव्हा फक्त रिव्हिजनला तुला जायचंय, म्हणजे तो पेपर आरामात स्कोरिंगवर निघेल. आणि रेग्युलर जे सब्जेक्ट आहेत त्यांना गॅप आहे, जे रेग्युलरचे सब्जेक्ट आहेत त्यांना गॅप आहे, त्यांना भले तू आता हाफ अभ्यास केला आणि बाकी उरलेला हाफ टाइम या ओव्हरलॅप पेपर किंवा बॅकलॉगला दिला तरी चालेल आणि याचा उरलेला हाफ अभ्यास पेपरच्या आधी 1-1.5 दिवस, कधी 2-2, 3-3 दिवस पण गॅप आहे, तेव्हा हाफ अभ्यास केला तरी चालेल. कळालं तुला. यस. सो या स्ट्रॅटेजी आणि या टिप्स फॉलो कर, तुझे ओव्हरलॅप पेपरचे टेन्शन मिळेल आणि तुझे बॅकलॉग पेपर सुद्धा खूप चांगल्या मार्कावर निघून जातील. मित्रांनो, यासोबत नक्की तुला मी सांगेल, पर्पल हॅट ऍप्लिकेशन डाउनलोड कर. खाली डिस्क्रिप्शन लिंक आहे. अँड्रॉइड किंवा ऍपल कुठलाही मोबाईल असो ज्यावर व्हिडिओ लेक्चर कोर्सेस आहेत, पेपर सोल्युशन आहे, पेपर पॅटर्न आहे, नोट्स आहे, तो कुठलाही तुला विषय अवघड जातोय ना तुझ्या डिपार्टमेंटचा
त्याचा कोर्सचे व्हिडिओ लेक्चर जे आहे, फ्री लेक्चर आहे, डेमो लेक्चर आहे ते बघ. आवडले तर नक्की कोर्स सबस्क्राईब कर, कारण कोर्सची प्राइस एकदम ऑफर्डेबल आहे, एकदम स्वस्तात कोर्सेस आहेत, जेणेकरून तुझा पेपर हा आमच्या कोर्सच्या अभ्यास सोबत इझिली निघून जाईल. आणि आपल्याकडे एका कोर्सवर 6 बेनिफिट आहे. कोर्स आहे, त्याचे व्हिडिओ लेक्चर आहे, त्याच्या नोट्स आहे, त्याचं पेपर सोल्युशन आहे, त्याचा IMP क्वेश्चन आहे, त्याचा पेपर पॅटर्न आहे आणि पेपर सोल्युशन एक्सप्लेन सुद्धा केलं आहे. सो एका कोर्सवर 6 गोष्टी भेटल्या तर तो कोर्स किती स्कोरिंग होईल. कुणाकडे जाण्याची गरज नाही, कुणाला भेटायची गरज नाही. जेवढं आम्ही दिलंय तेवढंच कर. बस 2-3 दिवस व्हिडिओ लावून धर, डायरेक्ट तेवढंच बघ, तेवढंच कर. सो पेपर स्कोरिंगवर निघून जातील. येस, सो नक्की पर्पल ऍप्लिकेशन डाउनलोड कर आणि व्हिडिओ आवडला आपल्या मित्रांनाही शेअर कर. थँक्यू.